स्वागत आहे गाइस आपल्या आजच्या न्यू व्लॉगला। मे बी टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्लॉग कशाबद्दल आहे ते। फर्स्ट इंटरनॅशनल टूर आहे आपली, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करत आहे आणि ज्यांच्यासोबत चालले ते सगळे पप्पांचे फ्रेंड्स इकडे आहेत। तर सध्या आपल्या इकडेच आहे काल्हेरला, इकडून आता निघू थेट एअरपोर्टला जायला। आपली 12ची फ्लाईट आहे मे बी। आम्ही 6:30लाच निघालो, 6:30-7 वाजायला आले आता। तर बघू आजचा व्लॉग कसा होतो आणि आजच्या व्लॉगचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा वाटतो ते बघा। ॲक्शन 4 कॅमेरा आहे आपला, अलग पॉईंट ऑफ व्ह्यू दिसत असेल आजचा। हा चांगला वाटतो का मोबाईलचा ते कमेंट करून सांगा। चला आता निघतो, जसं जाऊ आपण व्लॉग कंटिन्यू करत जाऊ। बघत राहा एंडपर्यंत, नक्कीच चांगला व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो। चला आपण पोहोचलेलो आता एअरपोर्टवर। सगळी बसमधून उतरत आहेत बघा। पप्पांनी टीम लीड करत घेतलेले बघा। पप्पांचं काम बघूया आपण। चला पटापट, नाहीतर फ्लाईट उडून जाईल। हॅलो, चल भाई आपला पार्टनर असणार आहे हो। चला चला, हॅलो उरी मारून दाखवते का? हो चला सगळी उतरलेली आहे। 1 तास पण नाही लागला एअरपोर्टला पोचायला आपल्याला। चला अजून कुठे जायचं मी तुम्हाला सांगितलं नाही आणि टायटलमध्ये पण काय टाकला नाही मी। गेस करा तोपर्यंत व्लॉग येत आहे तर समजेलच। तर ते बघू पुढे सांगतो कुठे जाणार आहे, अजून वेट करा सांगण्याचा। कंटिन्यू करतो, जरा बॅग अरेंज करतो नीट। चला ही आपली बॅग घेऊन जाईल नाही तर कोणी। चला मंडेला तर्फे टोप्या वाटप घेऊन टाकू आपण। आपल्या टीमच्या आहेत त्या, कोण भासकायला नको, लगेच समजेल आपल्याला कोण कुठे आहे टोपी बघून। मग ती घेऊ टोपी सध्या। ट्रॉलीमध्ये थोडा 25,000 रुपये दे, बॅगा ठेवू आपण। मध्ये मध्ये आपण मोबाईलचं पण पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊ। तो कॅमेरा वागवायला कंटाळा आहे, ते जास्त वजन आहे तो थोडा यूज करतो। आणि यातली बरीचशी जणं ओळखीचीच आहेत आपले। लास्ट टाइम साऊथला गेलेलो त्यातलेच जास्तीत जास्त आहेत ग्रुपमधले। मग त्या टाईमला लेडीज नाही कोणी, ते एक कपल आहे, ते आल्यावर दाखवेन दिदीच आहेत ती। पप्पा लिडिंग वर्क। विजा आहे आणि एअरपोर्टचे तिकीट डिस्ट्रीब्यूट करत आहे विजा। चला अजून फ्लाईटला खूप टाईम आहे, एक झोप होईल पण आधी सगळं आतमध्ये जायला लागेल, प्रोसेस कंप्लीट करायला लागेल। लेट्स गो। माईक घ्यायला पाहिजे होता एक, तर जास्त आपला आवाज पोहोचत नाही व्लॉगमध्ये, तरी जोरात बोलण्याचा ट्राय करेन मी। चांगला व्लॉग झाला पाहिजे, एकदम इंटरनॅशनल व्लॉग। चला तुम्हाला सांगितलं होतं एक कपल आहे, हे बघा दिदीचा, त्यांनी पण आपल्या सोबत आहेत। चला सगळी गेली पुढे, आम्ही मागेच थांबलो अजून। चला माझं झालं चेक इन, आता पप्पांचा करूया चेकिंग।
चला आमची बॅग चेक इन झालेली आहे. आता वेट करण्याशिवाय आमचं काय दुसरं काम नाही. आणि टूर्सवाले मास्टर ऑइस्टर फ्लाईट एअर इंडियाची आहे का? नाही, सिंगापूर एअरलाईन्स. नशीब एअर इंडियाची नाही घेतली, नाही तर माहीत आहे तुम्हाला. चला जाऊया आता. खाली सगळी मागे बाकी गेली पुढे. इकडे रेस्ट करू, खाऊ पिऊ, बघू आतमध्ये जाऊन. किती वेळ आहे? 2-2.5 तास आहे. चला अजून एक चेकिंग बाकी आहे हँडबॅगची. सगळं इलेक्ट्रिक सामान जे ते बॅग येतात त्याची चेकिंग होईल. इथे लाईन भरपूर आहे दुसऱ्या लाईनपेक्षा. येल्लो टोपे सोपून दिसतात, वरूनच लांबून समजते आपली माणसं. मुंबई हवाई अड्डा बघा. आपला प्लेन कुठे पार्किंगला लावलंय काय माहित नाही. एक फ्लाईट आली. हे झोपडपट्टीवाल्यांची मजा. बूट सूट विमाना बघा. आपल्या फ्लाईट लागून 2-2.5 तास असतील ना. 2-2.5 तास आहेत. 11:15ची फ्लाईट आहे. 9:30 वाजल्यात. सगळं आपलं चेक इन बिकिंग झालेलं आहे. चला आता लॉन्चमध्ये बसलेलो आहे. टाईम आहे तर फ्लाईटला. ओके. घेतलेला आहे थोडा थोडा खायला, नॉर्मलच. थोडा कसा एवढा खातोय? कुठे 3-4 फ्रूट आणि 2 पेस्ट आहेत. हां बस. जास्त लाईट आपल्याला प्रवास करायचा आहे. त्रास नाही झाला. 6 तास प्रवास करायचा. पोट जड होतं नाही तर. युवानांना वजन जास्त होईल. मस्त व्ह्यू एन्जॉय करत आहे एअरपोर्टचा. भारी वाटते मस्त एकदम. अर्धी जण खाऊन गेलेले आहेत. आपला चालू आहे खाणं आरामात. चला कंटिन्यू करतो व्लॉग. लॉन्चमध्ये बसून गोळ्या खावायची वेळ आलेली आहे. कालच आपला ताप आवरलेला आहे कसा बिसा. ब्लड टेस्ट केलेला आहे 2 दिवस अगोदरच. कसा बिसा ताप आवरले, रेडी झालेलं आहे भेटण्यासाठी. अजून आपल्याला तुम्हाला माहीत नसेल कुठे चाललो आहे. समजेलच पुढे बघा. इंस्टा स्नॅप बघून ते समजलेच असेल. तरी पण ब्लॉगमध्ये काय बोलतात ते सस्पेन्स. पहिले गोळ्या खाऊन घेतो, मग टेन्शन नाही प्लेनमध्ये. पॅटर्न त्याचा आहे कडक. स्टारबक्स कॉफीचा आहे त्याला शॉक. मोठे शॉक रे तुमचं. हा स्टारबक्स टाली जमन आहे का? लॉन्च मध्ये 2 रुपये खावलेल्या. आता एनीबडी स्पॉन्सर हियर. एनीबडी स्पॉन्सर हियर. नमस्कार. हे आपले टूरवाले मॅनेजमेंट डायरेक्ट ओनर्स सगळे तेच करता. आपल्या टूरचे डिटेल द्या म्हणजे आपल्याला समजेल आपल्या पब्लिकला. नाव. We are Swami Tourism. Myself, Dr. Viraj Kadam, Swami Tourism Director. We are a DMC B2B, B2C company, and we are well established in Singapore, Bali, Indonesia, Mumbai, Thane, domestic and international. We have 3-4 offices in Dubai also. So get tuned with Siddhanji and like other, and subscribe, likes, and just comment below a lot. थँक यू. त्यांच्या ट्रिपचे आपला कार्ड काय नंबर डिटेल असेल ते आपल्या डिस्क्रिप्शन किंवा स्क्रीनवर टाकतो मी. नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जर कुठे फिरायला जायचं असेल तर. आता आपल्या फ्लाईटचा टाईम लोड होत आहे. अर्धा 1 तासावर आलेला आहे. तो बुटांनी कड्डाला आणलेला आहे. चालून चप्पल पडवाडली आपली शिस्तीन. जाऊ द्या आता काय चालून घेऊ. दारू लागत असेल तर DM करा.
देखो आ गया, देखो आ गया. नाव खराब केला रे, नाव खराब केलं. सगळा बरा संसार होता उद्ध्वस्त झाला. प्रीमियम सीट इज हियर. आर यू ओके? बघितलं मी. खिडकी खोली पाहिजे. करू ना मग उरल्यावर खोलतात द्यावी. कशी नाही उरताना नाही खोलत. गर्दी दिली अख्खी खोलल ती. आवाज मस्त. नशिबात जिंदगीत विंडोज येत नाही. नशीब आपले काका झाले, आपण कधी एक्सचेंज करू शकतो. नाही सीट पण आपल्या पप्पाचीच आहे, जवळजवळच भेटली. तो खुशाल थोडा लांब गेलेला आहे. बाजूच्या रोमध्ये त्यांनी झोपायची पूर्व तयारी केलेली आहे. अजून प्लेन उडायला आहे, अर्धा तास बसून घेऊ. चला बसा. त्याला सीट गवसा नाही तर पुरं असेल बा. पुरं. चला उडान भरण्यासाठी आम्ही रेडी आहोत. सगळी जवळच आहे. पप्पा वगैरे दादा सब एक येताना ना. You may encounter intermittent Wi-Fi due to other factors such as weather conditions, satellite switching, or flying out चला of आता coverage areas. आपली रेंज जाईल. Certain countries' regulatory restrictions will disrupt in-flight Wi-Fi on flights Direct to and from हॉटेलवर गेल्यावर Europe or online. India. When this happens, सध्या टाइमपास in-flight विदाउट Wi-Fi इंटरनेट will be करायला लागेल. unavailable. Please try reconnecting later once the aircraft has left these areas. बघा आता गेस करा कुठे चालल्या सांगा. ते पॉईंट दाखवते बघा. असा मुंबईवरून डायरेक्ट थेट इंडियन ओशनच्या वरून. इमर्जन्सी लँडिंग करायला लावतात आपल्याला. सॉन्ग ऐकतो आम्ही. बाकी चला लवकरच पोहोचू आता. लँडिंग व्हायचा टाइम झालेला आहे बघा. लवकरच लँड हो आपण आता लगेच 10-15 मिनिटात. चांगलाच फोटो काढू आपण सगळं. इव्हनिंगचा व्ह्यू बघा मस्त, क्लाउडी एकदम. चला भेटू लँड झाल्यावर. कंटिन्यू करतो लॉगला. तोपर्यंत लाईक करून ठेवा तोपर्यंत. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईब करा. अजून आपले भरपूर पार्ट्स येतील या सिरीज.
झालेली आहे आपली सेफली सिंगापूरला. चला उतरूयात आपण. केवढा टाइम लागतो बाहेर गेल्यावर आपण लॉक कंटिन्यू करू लगेच. कालोख झाला इकडे थोडा 2.5 तासाचा फरक आहे. 7 वाजले इकडे, आपल्याकडे 4:30 वाजले असतील. चला चला सुखाचा प्रवास झाला एक फ्लाईटचा. अजून एक फ्लाईट बाकी आहे 2 तासानंतर सिंगापूरवरून दुसरीकडे. एक फ्लाईट नाही, अजून एक फ्लाईट बाकी आहे. ट्विस्ट पे ट्विस्ट. अजून गेस करू शकता बघा, अजून चान्स आहे. पण अवतारलो फ्लाईटमध्ये. पिवली टोपी शान आहे आमची. तुम्ही तर मागे रे वाला म्हणजे मॅनेजमेंट वाला ना तो पुरं जाते. कोण माणसा रेले त्या बघायला नको. पैसे परत जेवा. चला चला सगळी दिसणार आणि प्रत्येक दिवशी व्हिडिओ आपली आज चालू असणार आहे. बरं मजा आली का? कसा वाटला? चला जाऊ. चला करतो लॉक कंटिन्यू. सिंगापूरच्या एअरपोर्टवर वेटिंग चालू आहे आमच्या. अजून हे बघा सगळी बसलेली आहेत. काय अजून किती टाइम लागेल तुम्हाला काय वाटतं? 2.5 तास लागतील. नाही 1 तास झाला. अजून अर्धा बालीला पोचायला अजून 2-3-12 बालीला मी अजून सांगितलं नव्हतं व्लॉग मध्ये. जाऊन दे. चला तुम्ही सांगितलं फरक पडते. रिव्हील झाला आपला स्पॉट. काय नाही असं पण तुम्हाला समजलंच असेल कारण लॉग लेट नाईट येऊ शकतो आपला. सिंगापूर एअरलाइन्स. चला घाई करा. चला एंट्री तर स्टार्ट झालेली आहे. काय सिंगापूर एअरलाइन्स चांगली होती. यांनीच आपल्याला गावठी कोंबड्याचा दिलेला होता जेवण. विमानात नाद बेकार असते आपल्या आगरी लोकांचा. कुठे पण जातो माहिती ते आपलीच हवा असते. एक नंबर झालेला. आता कोलबी आणले ती डायरेक्ट एव्हरीबॉडी वॉचिंग कीप गोइंग टू बाली. राज ठाकरेला बोलवीन नाही तर. प्रोफेशनल माणूस आहे. या बहिणीकडले परत हात पुसायला दिलेला आहे. एकदम गरम आणि वेट. गरम आणि वेट. एकदम फ्रेश झाले. मस्त एकदम गरम गरम वाटतं. 2 hours and 20 minutes. Light to moderate turbulence during our cruise, as it is strongly recommended to have a seatbelt to the parcel while seated. Be sure to turn off data roaming on your device. Got the KrisFlyer number? चला सेकंड फ्लाईट टेक ऑफ घेण्यासाठी रेडी आहे. आणि मी जस्ट सीट चेंज केलेलं आहे त्या अंकलकडून. माझ्या बाजूला आलेले आहेत हे. बाकी त्यावेळी मागे आहेत. चला तेच शॉट घेऊन मी कंटाळलो आता बाहेरचे प्लेनचे. अशी पण नाईट झालेले आहे. तेवढा काही खास शॉट येणार नाही. चला लॉक कंटिन्यू आता डायरेक्ट बालीला पोचल्यावर. नाहीतर प्लेनमध्ये काही खायला प्यायला आलेला तर होईल. बघू मग. ट्राय करा चला चिकन पास्ताच. ट्राय करा चिकन पास्ताच.
so much. Bye. Thank you. See you again. Take care. चला ही फ्लाईट सुद्धा आपली एकदम स्मूथ लँडिंग झाली. एकदम नाही का? नाही कसं म्हणजे? भाऊजी रस्त्यांसारखीची खरबर गेली थोडीशी. टायर टेकताना काही वाटलंच नाही का? ड्रायव्हर चांगला होता. वर्ष डायरेक्ट त्याने आधी खाली आणलेली आरवाच केलं तर चांगली झाली लँडिंग. बरं वाटलं. दोन्ही फ्लाईट व्यवस्थित झाल्या आपल्या आजच्या. वेलकम बाली. बाळी. वेलकम टू बाली. यावंच लागते. 12 वाजले येता यांचं. आपल्याकडे 2-2.5 तासाचा फरक. आपल्याकडं 9:30 वाजल्यात, इकडे 12 वाजल्यात. 2.5 तासाचा फरक चला, आहे. नशीब आपला हॉटेल रिसॉर्ट आहे तो जवळच आहे. 5-10 मिनिटावरच आहे. आता आपल्याला काय पिकअप करायला बस व्हॅन काय आले ते बघूया बाहेर. तर एक्झिट घेऊया एअरपोर्टची. चला. Bed 5 minutes. पोचलो फायनली हॉटेलला. थोडा इश्यू झालेला ते नंतर आपण कळू. सॉल्व केलेला आहे आणि तुमचा सत्कार करण्यात येत आहे. तुझ्या हातून बाली, होईल असं मी रामा expect बीचला. पण केलं नव्हतं. सांग खूप ना, चांगलं कसं? वाटलं. रामा बीच याचं तुझं स्वागत आहे. आलो 2:30 वाजता. एअरपोर्टला टाइम झाला थोडा. चला तर तुम्हाला रूमचा इंट्रो दाखवतो. यायला मधीन घुसला. वाट लावली. अरे परत चालू कर. नाही परत चालू कर. लावित नाही मी. तुझा चालू कर. बंद करून चालू कर. लेट्स गो. थांब परत जेव. चालू कर. बंद नको करू. अख्खा नको बंद करू. ना व्लॉग यानं दिसला नाही पाहिजे. बस. लॉग घरा गेल्यावर दिसून दे ना. पहिला बाथरूमच बघा. नाव बेडरूम. एक्सक्लुझिव्ह 5 स्टार टीव्ही युनिट. जरा आता करू शकता तुम्ही. 3 वाजलेत. टाइमपास बघा कसा चालले. जरा काय करायचं करा लवकर. लेट्स गो. चला, आजचा टाइम पूर्ण आपला फ्लाईट मध्ये ट्रॅव्हलिंग मध्येच गेला. लेट नाईट इकडे पोहोचलो बालीला फायनली. आता उद्या आपली मेन ट्रॅव्हलिंग स्टार्ट होईल. फिरायचा दिवस उद्यापासून. लवकरच उठायला लागेल 7-8 वाजता मे बी. 3 वाजले अजून बॅगा येत नाही. तर आजच्यासाठी बाय. आणि हा मे बी हा पार्ट इथे एंड होईल कारण खूप फुटेज झालेले आहेत. सो नक्की लॉग आवडला असेल लाईक करा. याच्यात पुढे अजून पार्ट येतील. लवकरच 350 आपले सबस्क्राईब कंप्लीट करा. अजून आपले भरपूर सबस्क्राईब करायचे आहेत. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.